सकाळ सकाळी दर्शन मस्त निसर्गाचं घेतलं होतं. मॉर्निंग वॉकला आल्यावरती मस्त फ्रेश वाटलं होतं म्हणून गार्डनमध्ये बसलो होतो. तर ही माझ्या मागे 3 मेंबर बघा आली होती. मस्त टाइमपास चालू होता, फुटबॉल चालू होता. पण खेळणं कमी ना आमच्या चिरकुटाचं बघा. मजाक मस्ती टाइमपास चालून कुठेतरी तोडफोड करायची हेच आमच्या ध्यानात असतं. दुसरं काही येतच नाही. तेव्हा एकदा शाळा सुरू झाली असं होतं. तर मोठं चिरकुट बघा, पिक्चर कुठं बी कसला बी महाना मारीचा लागू द्या, लगेच बघायला पुढं असतं. आणि मी बी असलं सीन बघून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. कधी असं कुणाच्या जीवनात होऊ नये. दुसऱ्या दिवशी इडली पाहिजे होती पोरांना म्हणून तांदूळ वगैरे भिजत घालून मस्त दुसऱ्या दिवशी इडलीचा बेत ठेवला होता. कारण आम्हाला असं काय चमचमीत आमच्या लहान मुलांना मोठ्या मुलांना खायची सवय लागली आहे, त्याच्यामुळे आम्हाला बनवायला लागतं. हे बारकं चिरकुट झोपलं होतं, ट्युशनला जायला मागत नव्हतं, मुद्दाम नाटकच करत होतं झोपायचं. पण मी तर शानी आहे, मी पण पटकन तिला उठवलं, गोड बोललं. कारण कसं असतं, मुलांच्या वरच रागी असते असं असतं. गोड बोलून पुरीला कसं तरी उठवलं, म्हणलं जा बाई एकदाची. तर इकडे बघा, नवरा गेला होता शॉपिंगला, मला काय घेऊनच नाही गेला. शेवटी काय घेऊन आला तर उशाचे कवर आणि चटई. आता चौशे वगैरे ठीक आहे, पण चटई ठेवाय आमच्या जागात नाही, कोण जास्त वापरतच नाही. आता उशीचे कवर घेतलं जसं काय माझ्या हातात सासाच होता, पण मला वेळे भारी वाटत होतं. इकडे पुरगी उठली, पुरीला नाश्ता वगैरे तयार वगैरे केला आणि तिला खायला दिलं. तर मला म्हणते डबा बी दे, मी ट्युशनला नाही, मी शाळेत जाणार आहे. आता शाळा कावाची संध्याकाळची ठेवली होती का. नवऱ्याला दुसऱ्या दिवशी चिकन खायचं होतं, कारण ढोसाचा बेट ठरला होता. मग म्हणलं ठीक आहे बाई, मी काही चटणी खाणार नाही, मला चिकनच पाहिजे. ठीक आहे. पोरग एकीकडनं म्हणलंय मला चिकन नाही पाहिजे, मला चटणी पाहिजे. दोघांच्या माझ्याच मरण. मग नवरा घेतला, रागानं फोडलं, देऊन कडकच केलं बघा. इकडं मस्त चिकनला मस्त मॅरिनेट वगैरे करून ठेवलं होतं, ते फ्राय केलं. रस्त लज्जतदार लाल लचक दिसत होतं आणि घरचाच मसाला वापरला होता, त्याच्यामुळे एक नंबर दिसत होतं बघा. चटणीचा इकडे तयारी चालू होती. खोबरं, लसूण, अद्रक, लसूण सगळं त्यात मिक्स केलं आणि मस्त चटणीचा बेट करून ठेवला बघा. आणि काय लाई भारी लागत होती चटणी. मला तर चिकन नाही आवडत, पण मी चटणीवर चांगला ढोशाचा ताव मारला. इकडे बघा, ढोशाची तयारी करायला गेली तर ढोशाने पहिल्या दिवशी दगाच दिला. मला बोलला बाई तवा काय तापलेला नाही, तू परत रिपीट बनवतो. कसं तरी या बी ढोशाला चांगला गोल 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 करून भाजून घेतला. मग काय दुसऱ्या ढोशाने बी चांगली मस्त पहिल्या ढोशाने दागा दिला, मग दुसरा ढोसा टाकला बघा, कसला भारी झाला. मस्त जाळी बिळी सुटली होती. म्हणलं आता तवा तापलाय, मला पटापटा बनवून घे म्हणून सगळे ढोसे बघा तयार करून घ्यायला गेले आणि सगळे ढोसे असे मस्त लढच लावून घेतली बघा ढोशाची. बघा काही भारी दिसत होतं का नाही, एक नंबर. इकडे बघा चिकन मस्त लाल लाल भडक नुसतं सुटलंय रक्तागत नुसतं. आणि बघा पोरग बघा, मला रोज असलं काय ना काहीतरी सरप्राईज देते. चला बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईबला विसरू नका.